पुणे, सोलापूर आणि नगर ह्या 3 जिल्ह्यासाठी उजनी धरण झालं. उजनी धरणाची निर्मिती होते त्यावेळेस या पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील आसपासच्या 5-6 तालुक्यातील लोकांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या. त्या जमिनी संपादित झाल्या. उजनी धरणाचं पाणी पूर्ण क्षमतेने धरलं गेलं आणि ज्यावेळेस उजनी धरणाचं पाणी पूर्ण क्षमतेने धरलं गेलं, त्यावेळेस पाण्याचं पातळी जिथपर्यंत आली, तिथं शेतकऱ्यांच्या जमिनी होत्या तिथपर्यंत आलं. पण सरकारने त्यावेळेस अधिक जमिनी अधिग्रहित केल्या होत्या, की जसे की जर 100 मीटरवरती पाणी येऊन थांबलं असेल, तर अजून पुढं एक 200-300 मीटरवरती पाणी अजून जमिनी शिल्लक होत्या. म्हणजेच विषय असा आहे, की या उजनी धरणामध्ये पूर्ण क्षमतेने पाणी भरल्यानंतर सुद्धा शेतकऱ्यांच्या जमिनी तशाच शिल्लक आहेत आणि त्या जमिनी शेतकरी स्वतः आता गाळपेर म्हणून कसत आहे. पण वास्तविक आज ह्या उजनी धरणाच्या कडच्या शेतकऱ्यांनी आणि उजनी धरणग्रस्त नागरिकांनी एक आंदोलनाचा पवित्रा घेतलाय, की या उजनी धरणाच्या संपादित झालेल्या पण पाण्यातनं गेलेल्या जमिनी या खाजगी उद्योजकांना विकासकासाठी देण्यात येणार आहेत आणि तिथं जलपर्यटन करण्यात येणार आहे. या शासनाच्या या निर्णयाला पुणे, सोलापूर आणि नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. विरोध इतका टोकाला गेला, की आज पुणे, सोलापूर जिल्ह्यातील भीमानगर येथील उजनी धरणाच्या कार्यालय यशवंत सागर येथील त्यांच्या मुख्य कार्यालयामध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत. आणि आज आपण जाणून घेऊया, की नेमकं ह्या शेतकऱ्यांच्या व्यथा काय आहेत. काय सांगाल सर, की ह्या शासनाने हा जो निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे? उजनी धरण होऊन आज जवळ-जवळ 50 वर्ष झालेले आहेत. आणि उजनी धरण होताना उजनी धरणग्रस्तांच्या म्हणजे आमच्या पूर्वजांच्या जमिनी त्यावेळेस उजनी धरणासाठी पूर्वजांनी सर्वस्व त्याग केला आणि त्या जमिनी या उजनी धरणासाठी संपादित झाल्या. ज्या संपादित जमिनी झाल्या, त्या संपादित जमिनीत पूर नियंत्रण रेषा म्हणजे धरण जर 110% भरलं, तर त्याच्यानंतर उर्वरित राहिलेलं क्षेत्र जे तुटपुंज राहिलेलं आहे. आमच्या वडिलोपार्जित जमिनी ह्या 50 एकर 100 एकराच्या पट्टीत गेल्या आणि आज आमची ही तिसरी पिढी आहे. म्हणजे आमच्या आजोबांची जमीन गेली, राहिलेली जमीन वडिलांनी कसली आणि वडिलांनंतर आम्ही आमच्या भाऊभावांच्या ज्यावेळेस जमिनीच्या वाटण्या झाल्या, त्यावेळेस राहिलेल्या ज्या जमिनीच्या वाटण्या त्या फक्त 1.5 एकर आणि 2 एकर ह्या तुटपुंज्या आम्ही धरणग्रस्त जमीन आज ती कसतोय. ती कसत असताना आमच्याकडे सातबाऱ्याचा जो महसूल सातबारा आहे, त्याच्यावर आमची नोंद सुद्धा नाही. नोंद आहे उजनी धरण संपादित. आम्हाला आजपर्यंत कुठलंही शासकीय कर्जमाफी मिळाली नाही. ना आम्हाला कुठल्या आमच्या प्रपंचासाठी लागण्यासाठी जे काय आम्हाला अर्थार्जन कुटुंब चालवायचंय, त्यासाठी आम्हाला कर्ज सुद्धा कुठल्या बँकेला आजपर्यंत मिळालेलं नाही. अशी अवस्था असताना आज शासनाने नवीनच एक पांडा काढलाय, की ह्या उजनी धरणाच्या संपादित जमिनी आहेत या संपादित जमिनीवर आज जलपर्यटन केंद्र उभा करायचंय. आमचा त्या जलपर्यटन केंद्राला विरोध नाही, परंतु आम्ही ज्या कसतोय त्या जमिनी आम्हाला मिळाल्या पाहिजेत. या भूमिकेतून आज उजनी धरणग्रस्त सगळी संभ्रमावस्था आहेत. आणि असं असताना शासनाने मागच्या 15 दिवसापूर्वी 1 महिना झालं नोटिसा काढल्या, की तुमच्या संपादित जमिनीवर जे शेतकऱ्यांचं आक्रमण आहे, अतिक्रमण आहे ते आम्ही काढणार आहे. म्हणून सगळे शेतकरी बांधव, उजनी धरणग्रस्त शेतकरी बांधव सगळे भयभीत झालेले आहेत. आणि ह्या भयभीताच्या अवस्थेत आज या उजनी धरणग्रस्त भीमानगरच्या ऑफिस समोर उजनी येथील 4 शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरुवात केलेली आहे. त्यामुळं सरकारने या बाबतीत सुद्धा धरणग्रस्तांच्या बाजूने न्याय दिला पाहिजे, पण सरकार तसं न्याय देताना दिसत नाही. खरं तर या संदर्भामध्ये रयत क्रांती संघटना असेल आणि इतर शेतकरी संघटना असतील, उजनी धरणग्रस्त सगळे असतील, या सर्वांनी मिळून जलसंपदा मंत्र्याच्या कार्यालयामध्ये भेट झाली, तिथं मीटिंग झाली. काय झालं होतं त्या मीटिंगमध्ये? जलसंपदा विभागाचे मंत्री सन्माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या दालनामध्ये 4 मार्च 2026 रोजी प्राथमिक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीला पहिल्यांदा आतमध्ये यायला सुद्धा मज्जाव केला गेला. म्हणजे शेतकरी काय म्हणजे अतिरेकी आहेत का? जर त्यांच्या मागण्यासाठीच खऱ्या अर्थानं बैठक लागली होती, त्या मंत्रालयामध्ये बैठक लागण्याचं प्रयोजनच ते होतं, की आम्ही या ठिकाणी जनजागृती ह्या विषयावरती करत होतो आणि त्या अनुषंगाने ती बैठक लागली होती. परंतु शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्हाला बैठकीला पहिल्या ह्याच्यात घेतलं नाही. नंतरच्या आतमध्ये त्यांची बैठक झाली आणि शेवटच्या टप्प्यात शेतकरी नेते सदाभाऊ खोत आमदार ते देखील होते आणि त्यांनीच ह्या बैठकीचा आग्रह धरल्यानंतर बैठक लागली होती. त्यामुळे त्यांनी शेतकरी प्रतिनिधी म्हणून आम्हाला मंत्रालयामध्ये बोलवलं होतं आणि त्यामुळे आम्ही गेलतो.
तर नंतर सदाभाऊंनी आग्रह केला की मी शेतकरी प्रतिनिधी बोलवलेले आहेत आणि त्यांच्या संग तुम्हाला चर्चा करावी लागेल. भाऊंनी आग्रह धरल्यानंतर विखे पाटील साहेबांनी आम्हाला त्यांच्या दालनात घेतलं आणि आमच्या बरोबर चर्चा करत असताना जी ही कारवाई चालली होती, नोटिसा देणे किंवा अतिक्रमण काढणार, ह्या सगळ्या कारवाईला स्टे दिला असं त्यांनी आम्हाला जाहीर सांगितलं. म्हणजे त्यावेळेस राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील साहेब त्या बैठकीमध्ये होते. आमदार राहुलदादा कोल त्या बैठकीमध्ये होते. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे मामा त्या बैठकीला होते. आमदार सदाभाऊ खोत त्या बैठकीला होते. निंबाळकर, माजी खासदार निंबाळकर साहेब त्या बैठकीला उपस्थित होते. आणि आम्ही शेतकरी प्रतिनिधी आणि त्यांच्या खात्याचे सगळे राज्याचे प्रमुख अधिकारी यांच्यासमोर जर स्थगिती स्टे ऑर्डर दिली असताना मग खालचे हे प्रशासन नक्की जलसंपदा मंत्र्याचं ऐकत नाही का? आम्हाला दिलेला आदेश म्हणजे निर्णय वेगळा आणि ह्यांचा ऑफिशियली ठरलेलं वेगळं, हे गौरबंगाला आम्हाला कळायला तयार नाही. त्यामुळं आम्ही जोपर्यंत लेखी आदेश आमच्या ह्या उजनी धरणाच्या जी आर संदर्भात 2019 व त्याच्यावर शुद्धीपत्रक 2025 जे शुद्धीपत्रक निघलंय त्याच्यावर लेखी काहीतरी ठोस आश्वासन आम्हाला मिळल्याशिवाय हे आमचं आंदोलन थांबणार नाही. आज आमचे 4 उपोषणकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसले, 3रा दिवस आहे, पण प्रशासनाकडनं कुठलीही दखल घेतली जात नाही. त्यामुळं आम्हाला भविष्यात म्हणजे उद्या परवा उग्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही आता चालू करणार आहे, थांबणार नाही. उजनीच्या व्यथा आणि कथा वेगवेगळ्या आहेत. जेवढा आनंददायी तेवढं दुःखदायी सुद्धा आहे. खरं तर आपल्याबरोबर पाडोळे साहेब आहेत. पाडोळे साहेबांनी उजनी धरणाच्या निर्मितीपासून आजपर्यंत त्यांनी समक्ष काय सांगाल साहेब? उजनीची निर्मिती झाली त्यावेळेस तुमच्या कुटुंबाची आणि तुमची काय अशी मानसिक स्थिती झाली होती की तुमचीच म्हणण्यापेक्षा संपूर्ण क्षेत्रातील किंवा ज्यांच्या जमिनी गेल्या त्या लोकांची काय मानसिक अवस्था? सन 1976 मी 10 वर्षाचा होतो आणि आज माझं वय 60 आहे. 50 वर्ष झाली. 50 वर्षाचं मागं जर आम्ही फिरून पाहिलं, तर माझं जे जुन्या गावातलं घर होतं, ते घर पाण्यात गेलं. आमच्या कुटुंबाची म्हणजे आमच्या आजोबांची 40 एकर जमीन, जी अत्यंत चांगली जमीन होती, ती पाण्यात गेली. आम्ही माळावरती राहायला आलो. अनवणी आम्ही पुढं शाळेत गेलो. शेतामध्ये अनवणी फिरत होतो. आम्ही छपराच्या घरात 8-8, 10-10 वर्ष राहिलो. शेतकऱ्यांनी 2-2, 4-4 एकर जमिनी विकून पाईपलाईन केल्या. त्यानंतर ह्या उजनी धरणाचं पाणी, त्याच्यावरून ते आम्हाला पाणी परवानगी सुरुवातीला 12 महिन्याची मिळाली. त्यानंतर ती पण सरकारने नाकारली. म्हणजे आम्ही सर्वस्व त्याग करून आज जर पूर्ण उजनी धरणाचं बॅकवॉटर बघितलं आणि त्याच्या सभोवताची गावं बघितली, तर सरासरी 40% जमीन प्रत्येक गावाने पाण्यामध्ये घातलेली आहे. काही गावं, आजुतीसारखी काही गावं 90% पाण्याखाली गेलेली आहेत आणि टाकळीसारखे गाव तर नामशेष झालेले आहेत. एवढा आम्ही त्याग करूनही आता आमच्या ज्या जमिनी संपादित झालेल्या आहेत, पण पाण्यामध्ये जात नाहीत. पूर आला तरी पाण्यामध्ये जात नाहीत. अशा जमिनी शेतकरी मागतोय. खरं तर आमचं कुळ म्हणून आम्ही गेले 50 वर्ष ती जमीन वहिवाटतो आहे. परवा सरकारने जाहीर केलं की शहरामध्ये ज्यांच्या झोपडपट्ट्यात जे लोक राहतात, त्या झोपडपट्ट्यात त्यांच्या मालकीच्या केलेल्या आहेत. म्हणजे त्यांचा काही हक्क नसताना, काही जमीन नसताना, त्यांचं घर नसताना शासन त्यांना फुकट देतंय. हे तर जमीन आमची आहे. आमच्या काळ्या मातीशी आमचं एक अतूट नातं आहे आणि ह्या नात्याला तोडायचं हे शासनाने ठरवलेलं आहे. उजनी परिसरातली काही 2-3 शेतकऱ्यांनी तर ह्या नोटिसा आल्यानंतर, सरकारच्या मोजणीच्या नोटिसा आल्यानंतर त्यांचं अकाली मयत झाले ते. आणि सरकारने आम्हाला काही दिलं नाही. काही ठिकाणी 2-2 एकर जमिनी दिल्या. त्या वहिवाटताना देखील सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथं जमिनी मिळाल तिथल्या शेतकऱ्यांनी वहिवाटू दिले नाहीत आणि 2 शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी खून पण झाले. हे सगळं असताना हे केवळ प्रश्न जमिनीचा आहे असं नाही, हा भावनेचा पण प्रश्न आहे. आमच्या काळ्या आईशी आमचं नातं आहे आणि ते अतूट राहणार आहे आणि कुठलीही वेळ आली तरी आम्ही मागे सरणार नाही. खरं तर हे जमिनीचं आणि त्यात ग्रामीण भागातील लोकांचं एक नातं असतं. ज्यावेळेस सोलापूर जिल्ह्यातील उजनी गावच्या शेतकऱ्याला नोटीस आली, त्यावेळेस नेमकं एक त्या कुटुंबातील कुटुंब प्रमुखाला, महिलेला ते सहन नाही झालं. काय त्या दिवशीची अवस्था होती? नोटीस आलं, आईला कालवा चालू झाला, माझ्या आईला अटॅक आला. आई दवाखान्यात पोहोचली नाही, ती जागेला खलास झाली. त्यानंतर मला जगण्याचं साधन काहीच नाही. माझी जमीन गेल्यानंतर काय, आई नाही, जमीन पण नाही, मग जगण्यात आत्महत्या करण्याचे तरी काय काय नाही राहिलं माझ्यापाशी. मग जगू कशाच्या कारणावर? मग हाही जमीन जर सरकार जर आमच्याकडून बळकावून जर घेत असेल
तर मग आम्ही जगण्याचं कशावर? त्यांनी फक्त आम्हाला द्यावा एवढं. ह्या आहेत उजनीच्या व्यथा. मधुकर गलांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर.